सुमित, पटकन दार उघड. तुझ्या आईला काय झाले कुणास ठाऊक. तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. सुमित, दार उघड बाळा. शामराव त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवत ओरडत होते. तेव्हा अचानक सुमितने खोलीचा दरवाजा उघडला आणि सुमित त्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अरे काय अडचण आहे? कोण मेला आहे म्हणून मध्यरात्री दार वाजून माझी झोप उडवत आहात? दारात उभ्या असलेल्या शामरावांनी त्याच्यासमोर हात जोडले आणि आपल्या मुलाला विनंती करू लागले, बाळा, थोडी मेहरबानी कर. आईला हॉस्पिटलपर्यंत घेऊन चल. तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. माहीत नाही तिला असे अचानक का होऊ लागले आहे. त्यामुळे तिची तब्येत जरा जास्तच खराब झाली आहे. तू लवकरात लवकर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल, नाहीतर काहीही होऊ शकते. आपल्या बापाशी थेट बोलण्याची गरज नाही हे सुमितला समजले. म्हणूनच तो म्हणाला, एवढ्या मध्यरात्री मी या म्हातारीसाठी माझी झोप खराब करू का? जेव्हा मला नोकरी लागली नव्हती तेव्हा तुम्हीच मला माझ्या बायको मुलासह वेगळे केले होते आणि आता मदतीची भीक मागत माझ्या दारात आला आहात. चला बघतो. तेवढ्यात सुमितची बायको रूपा रूममधून बाहेर येते आणि म्हणते, काय बघतो? तुम्ही कुठेही जाणार नाहीत. गुपचूप खोलीमध्ये येऊन आराम करा. मध्यरात्रीची वेळ आहे, सकाळी उठून ऑफिसला जायचे आहे. यांचे काय? यांना काही कामधंदा नाही? तुम्ही तर एवढे फ्री नाही आहात. तुम्हाला तर कामं आहेत, तरीसुद्धा पटकन बाहेर आलात. हे देवा, कधीपर्यंत मी तुम्हाला समजावत राहू? आता चला. यांना जे काही करायचे असेल ते करतील. तसेही आपल्याला यांच्याशी काही देणे घेणे नाही. ते मरोत अथवा जगोत, आपल्याला काही फरक पडत नाही. आणि या म्हातारीच्या रक्ताने आपली गाडी घाण करून घेणार तुम्ही? तेव्हा सुमितने आपल्या बाबांना हेच सांगून तिथून हाकलून लावले. मी 1 आठवड्यापूर्वीच नवीन गाडी घेतली आहे, म्हणून मी म्हातारीच्या रक्ताने माझी गाडी घाण खराब करू शकणार नाही. मी ती खराब करणार नाही. जा कुठेतरी ऑटो रिक्षा शोधा आणि हो, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हे 100 रुपये घ्या आणि तिला नेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करा, जिथे उपचारासाठी पैसे सुद्धा भरावे लागणार नाहीत. एवढे बोलून मुलाने पटकन आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेतला. पण इकडे शामरावांना काही समजत नव्हते. आता काय करावे? कारण आपल्या मुलाचे बोलणे ऐकून ते स्तब्ध होऊन गेले होते. ते विचार करू लागले, हा कसला मुलगा ज्याचे पालन पोषण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली, ऊन पावसाची पर्वा केली नाही, कधी पोटाला 4 घास मिळाले नाही तरी सुद्धा हाताचे काम थांबवले नाही. का तर आपल्या मुलाचे पोट भरावे आणि त्याने मोठे व्हावे. आज त्याच्या आईबाबांच्या जीवावर आले आहे. त्याच मुलाला आपल्या आईबाबापेक्षा जास्त किमती स्वतःची गाडी वाटत आहे. ते उभे राहून या सर्व गोष्टीचा विचार करत होते. तेवढ्यात त्यांच्या बायकोच्या खोकल्याच्या आवाजाने ते त्या विचारातून बाहेर आले आणि धावतच आपल्या रूममध्ये गेले आणि बायकोला हिंमत देऊ लागले. रखमा, तू हिंमत हरवू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर. तुला काहीही होऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काहीही करेन, परंतु मी तुला काहीही होऊ देणार नाही. मी नेहमी तुझ्या सोबत पाठीशी खंबीरपणे उभा आहे. फक्त तू मला साथ दे आणि थोडीशी हिंमत दाखव. तू फक्त 2 मिनिटे थांब, मी येतो. एवढे बोलून शामराव आपल्या घरातून धावतच कोणाची तरी मदत मागण्यासाठी बाहेर पडले. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा ते इकडे तिकडे फिरू लागले, पाहू लागले की मदतीसाठी कोणाला बोलावू. पण जिथे स्वतःचा मुलगा असताना मदत करण्यासाठी तयार नव्हता, तर ते आता कोणासमोर हात पसरणार होते. तेवढ्यात रस्त्यावर एक हातगाडीवाल्याची गाडी त्यांना दिसली, जी एका छोट्याशा लोखंडी साखळीने बांधून ठेवली होती. हिंमत करून शामरावांनी त्या साखळीला तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे नशीब चांगले होते की साखळी गंजून कमकुवत झाली होती. त्या साखळीवर 2-4 दगडाचे घाव घातल्यानंतर ती तुटली. तेव्हा शामराव धावतच आपल्या घरात गेले आणि रखमाताईंना आपल्या खांद्यावर उचलून त्या हातगाडीपर्यंत घेऊन गेले. मग बायकोला हातगाडीवर ठेवून ते हॉस्पिटलकडे निघाले. पूर्ण रस्त्यामध्ये क्षणोक्षणी शामरावांचा जीव निघून जात होता, कारण त्यांना याच गोष्टीची भीती होती की आपल्या अर्धांगिनीने आपली साथ सोडायला नको. आणि त्यामुळेच आपल्या मनातील भीती कमी करण्यासाठी ते सतत रखमाताईंबरोबर बोलत होते.
रखमा, तू हिंमत हरू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. बघ, आपण थोड्या वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचू. तुला काहीही होणार नाही. मी तुला काही होऊ देणार नाही. तू परेशान होऊ नकोस. फक्त थोडी हिंमत ठेव. आता काही वेळातच आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचू. सतत याच गोष्टी शामराव आपल्या बायकोला सांगून हिंमत देण्याचा प्रयत्न करत होते. पण खरं तर ते स्वतःची हिंमत वाढवत होते. जोपर्यंत आपल्या बायकोच्या विव्हळण्याचा आवाज येत होता, त्या आवाजावरच ते आपले पावले जोरजोरात उचलत होते. पण जसा जसा त्यांच्या बायकोचा आवाज कमी होत जात होता, तसा तसा त्यांचा जीव सुद्धा निघून जात होता. अशा परिस्थितीत सुद्धा 15 मिनिटांचे अंतर शामरावांनी 7 ते 8 मिनिटात पूर्ण केले होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी लगेचच कंपाऊंडरला आवाज द्यायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने कंपाऊंडर सुद्धा धावतच पुढे आला. रखमाताईंना अशा रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्याने लगेचच त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केले. रखमाताईंना अचानक रक्ताच्या उलट्या आणखीन होऊ लागल्याने त्यांचे पूर्ण कपडे रक्ताने माखले होते. त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आल्यानंतर लगेचच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तर इकडे शामराव बाहेर हात जोडून देवाकडे एवढीच प्रार्थना करत होते, हे प्रभू, माझ्या जीवनाचा एकमात्र आधार म्हणजे माझी बायको आहे. तिला माझ्यापासून दूर करू नकोस. जोपर्यंत माझे जीवन आहे तोपर्यंत मला तिची साथ लाभू दे. या जगात माझ्या बायकोशिवाय माझे कोणीही नाही. तिच्या विना मी एकटा पडेल. देवाची प्रार्थना करत बसलेले शामराव आता रडू लागले होते. रडतच ते देवाकडे आपले म्हणणे प्रार्थनेच्या रूपात मांडत होते. तेव्हा मला काहीही झाले तरी चालेल, परंतु माझ्या बायकोला बरे कर. माझे आयुष्य सुद्धा तिला दे. मग थोड्याच वेळात नर्सने शामरावांना आवाज दिला. शामराव जेव्हा त्या नर्सजवळ गेले तेव्हा तिने त्यांना समजावून सांगितले, तुमच्या बायकोचे ऑपरेशन करावे लागेल. ऑपरेशनमध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे काही पेपर्सवर तुम्हाला सह्या कराव्या लागतील. त्या नर्सचे बोलणे ऐकून शामरावांचा जीव जात होता. परंतु आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. परंतु आपल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यांनी पटकन त्या पेपर्सवर सह्या केल्या आणि त्या नर्ससमोर हात जोडून म्हणू लागले, बाळा, माझ्या बायकोला वाचवा. तिच्याशिवाय माझे दुसरे कोणीही नाही. तेव्हा ती नर्स आतमध्ये जाता जाता म्हणाली, आजोबा, तुम्ही देवाची प्रार्थना करा. मग तुमच्या बायकोला काही होणार नाही. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू. त्यांना काहीही व्हायला नको एवढे बोलून ती नर्स आतमध्ये गेली. तर इकडे शामराव देवासमोर हात जोडून बसले होते. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर आले आणि शामरावांना म्हणाले, आता आपल्याला काही तास वाट पाहावी लागेल. त्यांना काही तासात शुद्ध आली तर खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यांना काही तासात शुद्ध आली नाही तर मात्र खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की त्यांना लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. आम्ही आमच्या परीने आमचे काम केले आहे. आता पुढे जशी देवाची इच्छा, कारण काही गोष्टी आमच्या हातात सुद्धा नसतात, त्या फक्त देवाच्याच हातात असतात. त्यामुळे आता सर्व काही त्याच्याच हातात आहे. त्यांना कधी शुद्ध येईल किंवा नाही हे त्यालाच ठाऊक. एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. आजची रात्र शामरावांसाठी खूपच कठीण जाणार होती. त्या रात्री त्यांना झोप येत नव्हती. झोप तर दूरचीच गोष्ट, त्यांचे डोळे क्षणभर सुद्धा बंद होत नव्हते. डोक्यात फक्त हेच विचार चालू होते, कधी माझ्या बायकोला शुद्ध येईल. पूर्ण रात्र निघून गेली, पण रखमाताईंना शुद्ध आली नाही. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली तरी अजूनही रखमाताई बेशुद्धच होत्या. त्यामुळे शामराव खूप टेन्शनमध्ये होते. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला, एक फोन करून आपण आपल्या मुलींना ही बातमी कळवावी. मुलगा नाही, पण कमीत कमी मुली तरी आपल्या आईच्या वाईट काळात तिच्याबरोबर राहतील. हाच विचार करून त्यांनी नर्सकडून फोन मागितला. जेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना रखमाताईंच्या तब्येतीविषयी सांगितले तेव्हा दोन्ही मुली आपापल्या घरातून आईला भेटण्यासाठी घराबाहेर पडल्या. तर इकडे शामराव पूर्ण रात्र जागून आता आपल्या बायकोच्या बेडचा आधार घेऊन बसले होते. रखमाताईंना अजूनही शुद्ध आली नव्हती, परंतु शामराव त्यांचा हात हातात घेऊन बसले होते आणि त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या जुन्या आठवणी काढून ते रखमाताईंना उठवण्याचा प्रयत्न करत होते. तू अशा अवस्थेत मला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत. आजपर्यंत प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये
कठीण काळामध्ये तू माझी साथ दिली आहेस. तुझ्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तू मला त्यावेळेला साथ दिलीस ज्या वेळेला माझे हात पूर्णपणे रिकामे होते. तुला आठवते का रखमा, जेव्हा पहिल्यांदा आपण शहरामध्ये आलो तेव्हा आपल्या दोघांकडे किती पैसे होते. भाड्याच्या घरात राहून आपण दिवस काढले. मग देवाच्या कृपेने हळूहळू आपण सर्व काही कमावले. तू त्या परिस्थितीमध्येच माझी साथ दिलीस. ज्यावेळी खाण्यासाठी माझ्याकडे 2 वेळची भाकरी नव्हती आणि आज आपल्याकडे सर्व काही आहे, तेव्हा तू माझा हात सोडून कुठेही जाऊ शकत नाही. उठ रखमा, उठ. तू एवढी मतलबी कशी होऊ शकतेस. तू आता फक्त तुझा विचार करत आहेस. तू माझा सुद्धा विचार कर. जर तुला काही झाले तर विचार कर माझे काय होईल. मला तर कोणी भाकरी सुद्धा देणार नाही. तुझी सुनबाई तर आपले तोंड सुद्धा पाहायला तयार नाही. मग ती काय मला भाकरी भाजून देणार. तुझा मुलगा आणि सून दिवस रात्र मला चपलांचा मार देतील. तुला काय वाटते की मी तो चपलांचा मार खाऊन त्यांच्या दारात पडून राहू. 2 वेळा चहा भाकरीच्या लालचेसाठी तू असताना मला कोणाचीही गरज नाही. फक्त तू बरी हो रखमा. खरंच तू आपल्या नवऱ्याला अशा परिस्थितीत पाहू शकतेस का. शामराव आपल्या बायकोबरोबर असे बोलत होते की जसे काही त्या सर्व ऐकत आहेत आणि कदाचित तसेच घडले असावे. त्यांच्या प्रयत्नामुळे रखमाताई प्रत्यक्षात त्यांचे बोलणे ऐकत होत्या. सर्व बोलणे नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी त्यांनी ऐकल्या असाव्यात. कारण शामराव त्यांच्या बायकोचा हात त्यांच्या हातात धरतात त्यावेळी हळूहळू रखमाताईंच्या हातांची बोटांची हालचाल होऊ लागली. तेव्हा शामरावांनी आपल्या बायकोकडे पाहिले तर रखमाताई हळूवारपणे डोळे उघडतात. शामरावांकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. कारण शामराव रडत रडतच आपल्या बायकोबरोबर या सर्व गोष्टी बोलत होते. रखमाताईंनी डोळे उघडले हे जेव्हा शामरावांनी पाहिले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. त्यांनी लगेचच तिथे असणाऱ्या नर्सला आवाज दिला आणि सांगितले की जरा डॉक्टरांना बोलवा. त्यांना म्हणावं की माझ्या बायकोला शुद्ध आली आहे, त्यामुळे एकदा येऊन तिची तपासणी करा. आपल्या नवऱ्याला पाहता क्षणीच रखमाताईंना त्यांची अवस्था समजली होती. त्यांची अशी अवस्था पाहून रखमाताई सुद्धा भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. पण आता रखमाताईंच्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क लावला होता, त्यामुळे त्या काहीही बोलू शकत नव्हत्या. परंतु शामरावांनी जेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रू पुसले आणि म्हणाले, बस झालं रखमा, रडण्याचे दिवस आता संपले आहेत. आता सर्व काही चांगले होईल. तूच मला सांगायचीस ना, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. परंतु मी मुलाच्या प्रेमामध्ये आंधळा होत चाललो होतो. आता फक्त तू बरी होऊन घरी चल, मग बघ मी कसे सर्व काही ठीक करतो. चल, तू आता परेशान होऊ नकोस, आता आराम कर. डॉक्टर साहेब येतच असतील. तेवढ्यातच डॉक्टर सुद्धा तिथे पोहोचले. डॉक्टरांना पाहताच शामराव म्हणाले, डॉक्टर साहेब तुम्ही आता हिचे चेकअप करा. असे म्हणत शामराव बाजूला जाऊन उभे राहिले. डॉक्टरांनी रखमाताईंचे चेकअप केले आणि म्हणाले, आता यांची तब्येत अगोदरपेक्षा खूप चांगली आहे. कमीत कमी धोका तरी टळला आहे. हळूहळू यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत जाईल. एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. तोपर्यंत त्यांच्या दोन्ही मुली रेवा आणि रमा ह्या आपल्या कुटुंबासह तेथे पोहोचल्या. आपल्या आईची अशी अवस्था पाहून दोघीही जोरजोरात रडू लागल्या. तेव्हा शामरावजी दोघींनाही शांत करत म्हणाले, मुलींनो, आता काळजी करण्यासारखं काही नाही. तुमची आई आता धोक्याच्या बाहेर आहे. शांत व्हा मुलींनो, नाहीतर तुम्हाला अशा रडताना पाहून तुमच्या आई सुद्धा परेशान होईल. मग शामराव आपल्या दोन्ही मुलींना घेऊन त्यांच्या आईजवळ गेले. परंतु आता आपल्या आईजवळ आल्यानंतर दोन्ही मुलींनी असे कोणतेच बोलणे केले नाही की ज्याने आईला त्रास होईल. ते सर्वजण एकमेकांबरोबर बोलत होते. त्यानंतर रखमाताईंना औषध देऊन आराम करण्यास सांगितले. तेव्हा शामराव आणि त्यांच्या दोन्ही मुली हॉस्पिटलच्या रूम बाहेर आल्या. त्यावेळी मुली शामरावांना विचारू लागल्या, बाबा, हॉस्पिटलचे बिल तुम्ही कसे भरणार आहात. तेव्हा शामरावांचे जावाई मध्येच म्हणाले, तुम्ही वेड्या आहात का. ह्या वेळेला बाबांबरोबर असे बोलणे करत आहात. बाबा, तुम्ही चिंता करू नका, सर्व काही ठीक होईल. फक्त आईना बरे वाटू द्या, बाकी इतर गोष्टी होऊन जातील. आम्ही दोघेही मिळून सर्व गोष्टी पाहू. शामरावांच्या दोन्ही जावयांनी जेव्हा असे बोलणे केले तेव्हा शामरावांची छाती गर्वाने फुलून आली. कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज नव्हता की त्यांना एक मुलगा नाही तर त्यांना 2-2 मुले आहेत. ते आपल्या जावयांना फक्त जावयाप्रमाणेच मानत होते. परंतु त्यांना आज या गोष्टीची खात्री झाली होती की त्यांचे जावई त्यांना आपले सासरे मानत नाहीत तर आपल्याला बाबा समजतात.
श्यामराव मनातून खूपच गर्व करत होते की त्यांचे जावई किती चांगले आहेत. आता ते त्यांच्या मुलासमान जावयांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी सर्व काही मॅनेज करेन. आता काही काळ मी काहीही करू शकत नाही, पण नंतर मी माझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो. म्हणून तुम्ही काळजी करू नका बाळांनो. तुम्ही जे बोलता त्याने माझे हृदय भरून आले आहे. आता भविष्यात मला काळजी करण्याची गरज नाही, कारण मला माहिती आहे माझी 2-2 मुले जिवंत आहेत. तेव्हाच त्यांच्या मुलाची आठवण आली. तेव्हाच जावई आणि मुली विचार करू लागल्या, बाबा, दादा वहिनी कुठे आहेत? आईची तब्येत एवढी खराब आहे आणि ते दोघेही अजून इथे आले नाहीत. त्यामुळे शामरावांनी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या. जेव्हा ते मदत मागण्यासाठी आपल्या मुलाच्या घरी गेले होते, तेव्हा मुलाने आणि सुनेने त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले होते. मग शामराव आपल्या मुलींना म्हणाले, मुलींनो, आता 2-4 दिवसाचा प्रश्न आहे. तुम्ही घरी जाऊन राहा. कमीत कमी जेवण बनवून हॉस्पिटलमध्ये तरी घेऊन याल. तसे आता तळमजल्यावर मी आणि तुमची आईच राहतो. तुमचा भाऊ आणि वहिनी वरच्या मजल्यावर राहतात आणि त्यांना या गोष्टीशी काहीही देणं घेणं नाही. तुमची वहिनी तर एवढं बोलली आहे की आमच्या जगण्याने किंवा मरण्याने सुद्धा त्यांना काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे मला त्यांना दाखवावेच लागेल की मी काय करू शकतो. मला माहिती आहे की भावनिक होऊन सर्व काही गमावले आहे. एवढेच काय, तर मजबुरीमध्ये येऊन मी माझी सर्व दुकाने सुद्धा विकली आहेत, आणि ती सुद्धा तुमच्या भावासाठी. पण आज तुमच्या भावाने तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यासाठी नकार दिला. ही गोष्ट मी विसरणार नाही. आणि बघा मी आता त्याला कशी अद्दल घडवतो. तेव्हा त्यांच्या दोन्ही जावयांनी त्यांच्या मुलींना तिथेच ठेवले. जोपर्यंत रखमाताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत. पण आता 4 दिवसानंतर रखमाताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता आणि त्यांना घेऊन शामराव आपल्या घरी पोहोचले होते. घरी पोहोचल्यावर रखमाताईंना शामरावांनी समजावले होते की आता त्यांना मतलबी मुलाची कोणतीही गरज नाही, आणि तसेही तो आता स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाचा खर्चाची जबाबदारी आणि त्यांचा खर्च तो स्वतः पूर्ण करू शकतो. आपल्यावर त्यांचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आता इथे जे काही आहे ते सर्व माझे आहे. आपल्या बायकोला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाबरोबर किंवा सुनेबरोबर कोणतेही बोलणे केले नाही. ते फक्त वकील साहेबांकडे गेले आणि त्यांच्याबरोबर बोलणे केले. तेव्हा वकील साहेबांनी त्यांना काही गोष्टी समजावल्या की मी आता जे सांगत आहे तसे तुम्ही जर केले तर सर्व काही तसे होईल जसे शामरावांना वाटत होते. परेशानी या गोष्टीची होती की ते अचानकपणे आपल्या बायकोला एवढी मोठी सरप्राईज देऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी हळूहळू आपल्या बायकोला ही गोष्ट समजावली की त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहण्यासाठी लायक नाही, आणि जर का आपण त्याच्याजवळ राहिलो तर तो आपल्याला सोडणार नाही. तो आपल्याला बर्बाद करून ठेवेल, जसे त्याने आत्तापर्यंत आपल्याला बर्बाद केले आहे. खरं तर रखमाताई आणि शामराव जेव्हा शहरात आले तेव्हा ते सुरुवातीला भाड्याच्या घरात राहत होते. जशा सर्वांना अडचणी येतात तशा त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण हळूहळू त्यांनी कष्ट करून पैसा गोळा केला आणि स्वतःचे घरही खरेदी करण्याचा प्लॅन केला. घर खरेदी केल्यानंतर त्यांनी विचार केला की कोणाचे तरी दुकान सुद्धा खरेदी करूया. मग त्यांनी जे दुसरे घर खरेदी केले त्यामध्ये त्यांनी 4 दुकान बनवले होते, कारण भविष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची परेशानी यायला नको. आणि आपल्या राहत्या घरात त्यांनी 2 मजले बनवून घेतले होते. आता त्याच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहत होता, तर तळमजल्यावर ते स्वतः राहत होते. सुरुवातीला त्यांनी पहिला मजला भाड्याने दिला होता. त्या पैशातून त्यांचा घरखर्च भागवत होते, कारण त्यांनी जेव्हा घर खरेदी केले होते तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर होती. परंतु त्याच वेळेला त्यांच्या मुलाच्या डोक्यात नक्की कोणते भूत सवार झाले माहिती नाही, आणि त्याने शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा हट्ट केला. पण तो एवढा हुशारच नव्हता की आता शामरावांचा एवढा बजेटसुद्धा नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला समजावले, तू याच शहरांमधील कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तू तुझे शिक्षण पूर्ण कर. पण त्याच्या डोक्यात परदेशात जाण्याचे जे भूत चढले होते ते उतरण्याचे नावच घ्यायला तयार नव्हते. त्याने रागातच येऊन 1-2 दिवस जेवणच केले नाही. शेवटी मजबुरीने त्या लोकांनी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवले. त्यामुळे त्यांच्यावर खूप कर्जसुद्धा झाले, कारण त्याच वेळेला शामरावांनी घरसुद्धा घेतले होते आणि दुसऱ्या बाजूला दुकान तयार करण्याचे कामसुद्धा चालू असल्यामुळे खूप पैसे लागत होते. अशा वेळेला जेव्हा मुलाची बारी आली तेव्हा तो आपल्या आईवडिलांना समजून घेण्याऐवजी हट्ट धरून बसला
आणि त्यामुळेच मजबुरीने त्यांना त्यांचे म्हणणे मान्य करावे लागले आणि त्याला परदेशात जाण्याची मंजुरी दिली. सोबतच त्याला खर्चासाठी लागणारे पैसे आणि वर्षाकाठी त्याला लागणारी फी दिली. त्यासाठी त्यांना लोन घ्यावे लागले आणि त्यामुळे त्यांच्यावरचे कर्ज खूपच वाढले. पण त्यांना आशा होती की मुलगा शिकून आला की सर्व काही सांभाळेल. आता काही वर्ष आपण असेच काढू, असा त्यांचा विचार होता. पुढे दुकानांचे भाडे आणि घराच्या वरच्या मजल्याचे भाडे, त्यातून मिळणाऱ्या पैशांची त्यांना चांगलीच मदत होऊ लागली. अशातच त्यांच्या दोन्ही मुलीसुद्धा शिक्षण घेत होत्या. त्यांच्या खर्चासाठी सुद्धा शामरावांना पैशांची गरज पडत होती. पण कसे तरी करून त्यांनी आपल्या मुलाचे आणि मुलींचे शिक्षण पूर्ण केले. मग त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाविषयी विचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या मुलीचा सुद्धा या गोष्टीवर होकार होता. म्हणून शामरावांनी लगेचच आपल्या दोन्ही मुलींची लग्न केली आणि लग्नानंतर त्यांच्या दोन्ही मुली आपापल्या कुटुंबात खूपच आनंदी राहत होत्या. त्यानंतर त्यांचा मुलगा घरी परतणार होता. तेव्हा त्यांना आशा होती की शहरात त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल. तो इथे नोकरी करेलच. जिथे नोकरी करेल त्याला चांगला पगार सुद्धा मिळेल, असे त्यांना वाटत होते. परंतु तो शिक्षणामध्ये चांगला नव्हता. त्यामुळे परदेशातून आल्यानंतर त्याला घरीच बसून फुकट खाण्याची सवय पडली. मग शामरावांना असे वाटू लागले की त्याचे लग्न केल्यानंतर तो काहीतरी कामधंदा करेल. परंतु त्याचे लग्न करून दिल्यानंतर सुद्धा तो घरीच पडून असायचा. उलट लग्नानंतर तो आता हळूहळू कमी लोकांच्या संगतीत येऊन जुगारांमध्ये पैसे लावू लागला होता. परदेशात तर तो फक्त आपल्या आईबाबांचे पैसे उडवण्यासाठी गेला होता. त्याला मौज मजा करायची होती, म्हणूनच तो आपल्या आईबाबांपासून दूर गेला होता. आता तो खूप वेळ जुगारांमध्येच गुंतलेला असायचा. तेव्हा त्याच्या वडिलांनी, शामरावांनी त्याला खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला की तू हे सर्व सोडून नोकरीवर लक्ष दे, काहीतरी कामधंदा कर. आता जे काही खेळत आहेस तो सगळा नशिबाचा भाग आहे. नोकरी करून मेहनतीने पैसे कमव. मेहनतीने मिळवलेला पैसा कधीही आपली साथ सोडत नाही. पण तो शामरावांचे काही ऐकण्यास तयार नसायचा. तो तर त्याच्या बायकोचे सर्व हट्ट पूर्ण करत होता. कारण तो जेव्हा केव्हा जुगारांमध्ये जिंकून यायचा तेव्हा तो आपल्या बायकोसाठी महागडे गिफ्ट घेऊन यायचा. तर कधी तो तिला कुठे फिरायला घेऊन जायचा, तर कधी शॉपिंगला घेऊन जायचा. या सर्व गोष्टींमुळे त्याची बायको खूपच खुश होती. पैसा कुठून येतो, कसा येतो, चुकीच्या मार्गाने येतो की चांगल्या मार्गाने येतो, याच्याशी तिला काही एक देणे घेणे नव्हते. पण आता शामरावांच्या डोक्यावरून जेव्हा पाणी जाऊ लागले तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले की तू तुझ्या बायको आणि मुलांना घेऊन आमच्यापासून वेगळा होऊन घराच्या वरच्या मजल्यावर राहा. त्यांनी हा विचार करून त्याला वेगळे राहण्यास सांगितले की तो आपल्या मुलांचा विचार करून तरी काम करू लागेल. त्यामुळे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल. परंतु काही त्याला या गोष्टीची समज आली नाही. उलट जेव्हापासून त्याला वेगळे राहण्यास सांगितले होते तेव्हापासून त्याची मिळकत ठप्प झाली होती. कर्ज काढून तो दिवस काढत होता. पण कर्जाची परतफेड न केल्यामुळे कर्ज देणारी माणसे घरी येऊ लागली होती. अशातच पुत्रप्रेमामुळे त्यांची 2 दुकाने एक एक करून विकली गेली होती. तरीही शामराव घर चालवतच होते. पण आता गोष्ट त्यांच्या हातामध्ये राहिली नव्हती. म्हणून त्यांनी आता अशा मुलाची साथ द्यायची नाही असे ठरवले. कारण त्याला आपल्या आईबाबांविषयी थोडे सुद्धा प्रेम नाही. तो तर आपल्या आईबाबांच्या मरणाची प्रार्थना करत आहे. त्यांना समजले की आपल्या मुलाला आपल्या मरणाने काही फरक पडणार नाही. मग त्याच्यासाठी आपण काय एवढी धडपड करायची? आईबाबांचे जे काही कर्तव्य असतात ती कर्तव्य तर आपण पूर्ण केली आहेत. त्याला चांगले शिक्षण दिले, कारण की त्यांनी या जगात स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्याचे लग्न करून दिले. एवढेच काय तर त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्याची जबाबदारी सुद्धा पार पाडली. परंतु या सर्व गोष्टी करून सुद्धा त्याला काहीही फरक पडत नाही. तो खूप स्वार्थी होता. त्यामुळे शामरावांनी सुद्धा आता निर्णय घेतला होता की आपण सुद्धा स्वार्थी बनूया. आपण स्वतःचा आणि आपल्या बायकोचा विचार करूया. आपल्याला वाईट वेळी ज्यांनी आपल्याला मदत केली आपण त्यांच्याबरोबर राहूया. आता आपण आपल्या मुलाला चांगलीच अद्दल घडवूया. कारण तो जे काही वागला आहे त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळायला हवी. आता त्यांच्या मुलाविषयी त्यांच्या मनात कोणतीही प्रेम भावना राहिली नव्हती. कारण ज्या मुलाने मरणाच्या दारात उभ्या असलेल्या आईला पाहून एकदाही हॉस्पिटलमध्ये येऊन तिला पाहण्याचे कष्ट घेतले नाहीत आणि जिने आपल्याला जन्म दिला त्या आईला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार झाला नाही, त्या मुलाबरोबर आपण नाते ठेवायचे कशाला? असे जेव्हा शामरावांनी आपल्या बायकोला म्हणजे रखमाताईंना समजावले
तेव्हा त्यांना सुद्धा ही गोष्ट पटली. मग त्यानंतर शामरावांनी वकील साहेबांना आपल्या घरी बोलावले आणि मुलाला सुद्धा बोलावून घेतले. जेव्हा मुलगा खाली आला तेव्हा काही दिवसापूर्वी शामरावांनी बनवलेले फरमान वकील साहेबांना आपल्या मुलाला ऐकवायला सांगितले. कारण शामरावांनी आपल्या बायकोची अवस्था पाहून आपले वारसपत्र बनवून घेतले होते. कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज आला होता की आपला मुलगा आणि सून मतलबी आहेत. संपत्तीसाठी ते काहीही करू शकतात. म्हणूनच त्यांनी वारसपत्र तयार करून ठेवले होते. वकील साहेबांनी ते वारसपत्र वाचून दाखवण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला होता की माझा आणि माझ्या बायकोचा मृत्यू जर आकस्मिकरित्या झाला किंवा आम्हाला कोणतेही आजार झाले आणि आमच्यावर उपचार न होताच आमचा मृत्यू झाला तर आमची सर्व संपत्ती एखाद्या अनाथाश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला दान करावी. आणि जर का आमच्या मुलींनी आमची सेवा केली तर त्यांनी आमची सेवा केली या कारणाने आमच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलींमध्ये समान संपत्तीची वाटणी करावी. आणि जर का माझ्या मुलींनी आमची सेवा केली तर आमची संपत्ती माझ्या मुलींनाच मिळेल. माझ्या मुलाला माझ्या संपत्तीमधील एक फुटकी कवडीसुद्धा देण्यात येऊ नये. या सर्व गोष्टी त्याच्या मुलाच्या समोरच त्याला ऐकवण्यात आल्या. आणि शामराव ही असे म्हणाले की आज संध्याकाळपर्यंत तू माझे घर खाली कर. तू तुझे सामान आणि तुझी चमचमती गाडी घेऊन इथून बाहेर पडायचे. जर उद्या सकाळी तुझे तोंड मला माझ्या घरात दिसले तर मी पोलिसांना सांगून तुला असा प्रसाद देईन की तो तुला आठवणीत राहील. आणि हां, तुझी बायको सुद्धा मला इथे उद्या दिसायला नको, नाहीतर तू बसण्याच्या लायक सुद्धा राहणार नाहीस. आता आपल्या बाबांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलींना देण्याचे ठरवले आहे. ही गोष्ट त्याच्या पचनी पडत नव्हती, पण तो काहीच करू शकत नव्हता. आता एक राहिलेले दुकानसुद्धा शामरावांनी आपल्या मुलाकडून स्वतःकडे घेतले. कारण त्या दुकानाच्या मदतीने त्यांच्या मुलाने गाडी खरेदी केली होती. अशा प्रकारे शामरावांनी आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेतली होती आणि आपल्या मुलाला त्याची लायकी दाखवून दिली होती. त्याचे कर्तृत्व किती आहे तो ज्या गाडीविषयी बोलत होता ती गाडीसुद्धा त्याने आपल्या बाबांच्या दुकानातील पैशाच्या जोरावर घेतली होती. एवढेच नाही तर ज्या घराचा दरवाजा त्याने आपल्या बाबांच्या तोंडासमोर बंद केला होता ते घरसुद्धा त्याच्या बाबांनीच बनवलेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला खूप गोष्टी ऐकवल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शामराव त्यांचा दरवाजा ठोठावणार होते, परंतु त्यांना आठवले की मागच्या वेळेस आपण दरवाजा ठोठावला होता तेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले. म्हणून त्यांनी स्वतः दरवाजा वाजवला नाही तर पोलिसांना फोन केला आणि आपल्या घरी बोलावून घेतले. जवळच पोलीस स्टेशन असल्यामुळे पोलीससुद्धा लवकरच त्यांच्या घरी पोचले. पोलिसांनी तसा दरवाजा वाजवला व आवाज दिला तसा सुमित दरवाजा उघडून दरवाजातच उभा राहिला. तेव्हा पोलिसांनी त्याला सांगितले की 1 तासाच्या मध्येच तू हे घर खाली कर, नाहीतर आम्हाला तुझ्यावर कारवाई करावी लागेल. तेव्हा मोठ्या गुरमीत सुमित पोलिसांना म्हणाला, तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा. हे घर माझ्या बापाचे आहे आणि माझ्या बापाच्या संपत्तीवर मुलाचाही तितकाच हक्क असतो आणि मी त्यांचा एकुलता एक वारस आहे. म्हणून त्यांच्या पूर्ण संपत्तीवर माझाच हक्क आहे. त्याचे हे बोलणे ऐकून पोलिसांना खूप राग आला. त्यांनी त्याची कॉलर पकडली आणि त्याला शिड्यावरूनच खेचत खाली आणले. तेव्हा त्याच्या मागे मागे त्याची बायकोसुद्धा खाली आली. तेव्हा शामराव आणि रखमाताईंनी समोरच पोलीस त्याला म्हणाले, हा फक्त ट्रेलर होता. जर 1 तासाच्या आतमध्ये तू घर खाली केले नाहीस तर बघ काय होईल. आतापर्यंत पोलिसांनी फक्त त्याला खेचत खाली आणले होते. अजून पोलिसी हिसका दाखवायचा बाकी होता. पण एवढ्यातच सुमितची सर्व मस्ती निघून गेली होती. मग काही वेळातच दोघेही नवरा बायको आपला बोजा बिस्तारा बांधून खाली आले आणि शामरावांच्या पायावर डोके ठेवून त्यांच्याकडे दयेची भीक मागू लागले. कारण सुमितला माहिती होते की तो आता काहीच करू शकत नाही. आजपर्यंत तो आपल्या बाबांच्या पैशावरच जगत होता. पण आता लाख वेळेला माफी मागून सुद्धा शामराव त्याला माफ करण्यास तयार झाले नव्हते. त्यांचे मन जणू काही दगडाप्रमाणे झाले होते. त्यामुळेच त्या दगडावर कितीही डोके आपटले तरीही त्याला काही फरक पडत नव्हता. शेवटी त्यांच्या मुलाने आणि सुनेने नाईलाजाने ते घर सोडले
आणि आता आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार फिरत आहेत. त्यांचा कामचुकार मुलगा, ज्याला काहीही काम करायचे नव्हते, पण त्याला आता ही गोष्ट समजली होती की धडधाकट लोकांना लोक भीकसुद्धा देत नाहीत, म्हणून त्याने आपल्या मुलांचे आणि बायकोचे पोट भरण्यासाठी आता छोटी मोठी नोकरी करण्यास सुरुवात केली होती. पण इकडे शामराव आपल्या बायकोसोबत मोठ्या आनंदाने आपले आयुष्य जगत होते. त्या दोघांचेही आता वय झाले होते, त्यामुळे आता त्यांच्याकडून कोणतेही काम होत नव्हते. पण त्यांची एक मुलगी आणि जावई आता त्यांच्याकडेच येऊन राहिले होते, कारण त्यांना शामरावांची आणि रखमाताईंची काळजी घ्यायची आहे. आता शामराव आणि रखमाताई आपल्या मुली आणि जावयासोबतच खूप खुश आहेत आणि एक चांगले जीवन जगत आहेत. आता रखमाताईंच्या तब्येतीमध्ये सुद्धा चांगली सुधारणा झाली आहे, त्यामुळे त्यासुद्धा आपल्या नातवंडासोबत मोठ्या आनंदाने जीवन जगत आहेत. पण एका आईचे हृदय हे कधीही आपल्या मुलाला विसरू शकत नाही. या कारणाने रखमाताईंना आपल्या मुलाची आठवण तर येतेच, पण त्याच्या काही हरकतीचा विचार जेव्हा त्यांच्या मनात येतो तेव्हा आजही त्यांचे मन भरून येते. पण शामराव रखमाताईंना आधार देऊन उरलेले आयुष्य सुखाने जगण्याचा सल्ला देतात. अशा तऱ्हेने ते दोघेही वयोवृद्ध एकमेकांचा आधार बनवून शेवटच्या काळात सुद्धा आनंदाने जीवन जगत होत आहेत. रसिक हो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली? या कथेमध्ये वडिलांनी मुलाला माफ करायला हवे होते का? तुम्हाला काय वाटते त्याबद्दल तुमचे मत कळवा. जय श्रीराम.